खूप सारी तयारी करावी लागते. त्यातली त्यात संक्रांतीचं शूट म्हटलं का खूप साऱ्या गोष्टी अरेंज कराव्या लागतात. मी त्यासाठी हरभरा आणि गाजर आणलेले आहे, बोरं आणलेले आहे. मला तर ऊस पाहिजे होता, तो नाही भेटला. आणि गव्हाचे जे आपण ते वंबे म्हणतात बघा मराठीमध्ये, तर ते पण नाही भेटलं, अवेलेबल नाही झालं. जे भेटलं तर ते मी आणलं. एका दिवसात सगळी तयारी करायची म्हटलं तर ते काय पॉसिबल होत नाही. तरी त्यातून त्यात मी प्रयत्न केला. आणि हे बघा, आपण त्यावेळेस पावसाळ्याला नेहमी गावरान बोरं वापरतो, पण आता गावरान बोरं तर कमायला भेटले नाही. मग त्यासाठी मग मी ह्या प्रकारचे मोठे मोठे बोरं आणले. हे बघा, आता हे असे मी 5 खण आणले होते, पण हे आता शूटला तर खूपच मॉडेलला जड होईल, मग मी 2च तिथे ठेवलेत आणि बाकीचे म्हटलं नको. हे बघा, हां म्हणजे बोरं पण खूप सुंदर आहे. खूप टेस्टी, आम्ही तसे खाऊन पाहिलेत. तिळगुळ पण घेतलेले आहे, हळदी कुंकू वगैरे पण घेतलेलं आहे. आता हे आमच्या मॉडेल आलेलं आहे आणि आता मी फास्ट मेकअप करून घेतलेला आहे. आणि आता मी हेअरस्टाईल स्टार्ट केलेली आहे, कारण मेकअपचं ट्युटोरियल दाखवायला मला टाईम नाही भेटला आणि आम्हाला खूप फास्ट असा मेकअप करायचा होता. आणि आता मी हेअरस्टाईल करत आहे. आम्हाला संक्रांतीचं शूट करायचं होतं, पण ॲक्च्युली मला हेअरस्टाईल क्रिम्पिंग करायचं होतं, पण त्यांचं स्मूथनिंगचे केस हेअर्स होते ना, त्याच्यामुळं मग मी कर्ल्स करते. आता टॉंग मशीनने प्रॉपर कर्ल्स करून घेते. आणि मला ॲक्च्युली ओपन हेअर्स पाहिजे. हे त्या ओपन हेअरसाठी मी ब्रॉच बनवलेला आहे, तर तुम्ही बघा झाल्यानंतर तो कसा दिसतोय, तुम्हाला कसा वाटतोय. टॉंग मशीनने कर्ल्स केले होते आणि थोडंसं मेसियर लुक हवं होतं मला, तर थोडंसं हलकं हाताने मी प्रेस करून घेतलेले आहे. तर खूप छान असं आपण जर हाताने केले तर खूप छान कर्ल्स बनतात आणि मेसी लुक बनतं. जर तुम्हाला हे लुक किंवा हे माझा मेकअप आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. त्यांचे केसांची ग्रोथ चांगली होती, त्यांना कुठले आर्टिफिशियल कर्ल्स वगैरे यूज करायचे नव्हते, तर जे मी कर्ल्स केलेत त्यांना थोडीशी सुट्टे करून घेत आहे. मॉडेलचे केस फ्रंटचे थोडेसे विरळ होते, त्यासाठी मी काय केलं, ब्लॅक पावडर ही टाकून घेतलेली आहे फ्रंटनी. आणि मी सेम टेक्निकनी दोन्ही साईडनी ही ब्लॅक पावडर टाकलेली आहे. ब्लॅक पावडर आपण ज्यावेळेस टाकतो तर थोडासा फेस हा मागे घ्यायचा, जेणेकरून स्किनवर ही पावडर पडणार नाही, याची आपण पुरेपूर काळजी घ्यायची. आणि फायनली हा माझा संक्रांतीचा लूक हा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला, किंवा तुम्हालाही जरा असं मेकअप करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि आपण आता शूटसाठी जाणार आहे, तर थोडेसे मॉडेलचे फोटोज वगैरे आम्ही घेत आहे आणि मॉडेल ही खूप सुंदर प्रकारे एक्सप्रेशन देत आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आम्हाला संक्रांतीचं शूट करायचं आहे. ॲक्च्युली हे माझ्या फ्रेंडचंच घर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही शूटची तयारी केलेली आहे. आणि जिथं आम्ही शूट करणार आहे तर तिथे खूप सुंदर म्हणजे असे तुळशी वृंदावन आहे. तर तुळशी वृंदावनच्या ठिकाणी त्यांचे सिंगल हे शॉट सर्वप्रथम फोटोग्राफर घेत आहे. आणि पूजा कशी करायची ते वगैरे सगळं फोटोग्राफर त्यांना सांगत आहे. सर्वप्रथम त्यांनी तुळशीची पूजा केलेली आहे, फोटोग्राफर त्यांचे सिंगल शॉट घेत आहे आणि अशा प्रकारचं शूट चालले आहे.
ज्या प्रकारचे त्यांचं शूट वगैरे झालेलं आहे, तर ते शूट कसं झालं, काय झालं, तर ते मॉडेल एकदा चेक करत आहे. आणि त्यांच्या मिस्टरनं यायला थोडासा टाईम होता, तोपर्यंत त्यांनी आपलं स्वतःचं सिंगल शूट वगैरे करून घेतलेलं आहे आणि सर्व व्हिडिओज वगैरे चेक करून घेतलेले आहे आणि ते त्यांना खूप आवडलेत. त्यांचं सिंगल शूट झालेलं आहे आणि तोपर्यंत त्यांचे मिस्टर हे आलेले आहे आणि त्यांनी फोटोग्राफरनी त्यांचं कपल शूट हे सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी येतानीच सर्व तयारी करून आलेले असल्यामुळे आमचा खूप असा वेळ गेला नाही आणि त्याच्या आल्याबरोबर त्यांनी तुळशी वृंदावनच्या तिथे परत कपलचं शूट घेतलेलं आहे. आणि दोघांनी पण एकदम सुंदर प्रकारे कपल शूट केलेलं आहे. आणि आता आमचं शूट झालेलं आहे तुळशी वृंदावनपेक्षा आणि आता त्यांचं कपल शूट हे साईडला घेत आहे. आणि ॲक्च्युली संक्रांत म्हटलं की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.